कडनं जे संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं त्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती। आता कोर्टाकडनं त्या सगळ्या संदर्भात प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मकोका लावण्यात आलेला आहे। विरोधकांना काय उत्तर द्याल? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही। जे दोषी असतील, जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। एक आहे की महिना होऊन गेला, त्यांचं कुटुंब देखील, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा भाऊ असेल, ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होतंय का नाही, होतंय की नाही, होतंय की नाही। वास्तविक यंत्रणा, पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते, CID मार्फत करते, SIT मार्फत करते, अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत। न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेत। आम्ही सगळ्यांनी तिथं अशी भूमिका घेतली, जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही, कारण ही निगरूण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे। हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं। ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलं आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे। खरोखरीच ही घटना अतिशय निगरूण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे। ह्यामध्ये कुणी सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, कुणी त्रयस्थ असो, ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो, त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही। बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। परळी बंद वाल्मिक कराडांसाठी होती, परळीमध्ये सर्वजण म्हणजे रॉकेल ओतून अंगावर घेण्यापर्यंत प्रकार घडले। पालकमंत्रीपदासंदर्भात तिथं अतिशय चांगले SP पाठवलेले आहेत। पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण चौकशी करा की यावेळेसचा पाठवलेला SP कडक आहेत की नाही। त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या आहेत, पूर्ण अधिकार दिलेला आहे। पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार का बीडची? कारण ज्या राज्यामध्ये पालकमंत्री पद, मंत्रीपद, डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो। पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेंच्याकडे तो अधिकार होता, कारण ते राज्याचे प्रमुख होते। आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेलं आहे, त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे। त्यांनी थोडंसं एक गोष्ट खरी आहे, निवडणुका झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं, आता यायला काही वेळ लागला, त्याच्यानंतर खातेवाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या ह्याचा पालकमंत्रीपदाचा, परंतु आज काहीतरी पानिपतला गेलेले आहेत मुख्यमंत्री, उद्या आपल्याकडं प्राईम मिनिस्टर येत आहेत, दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत। उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत, त्यांनी वेळ पण दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर। पण आणि दाओसला पण मला वाटतं 19 तारखेला त्यांना जायचं आहे, 19 तारखेला ते दाओसला जाणार आहेत। त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील। जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात। शेतकरी भेटलेले होते, हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराडांनी पैसे घेतलेत शेतकऱ्यांकडून, त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी। जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू। मी आत्ता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले, पण शेतकऱ्यांनी तसे मग तेच म्हणतो ना, मी पण शेतकरी आहे बाबा, मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले,
मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो, मी काय करतो, तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता. मी इतकं स्पष्ट सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत. मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाही आहे. महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे, कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे, प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहेत, कसे वागतात, कसे बोलतात, लोकांशी कसे संबंध ठेवतात, त्याचं पण भान आमच्यासहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. या कडनं जे संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं त्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. आता कोर्टाकडनं त्या सगळ्या संदर्भात प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मकोका लावण्यात आलेला आहे. विरोधकांना काय उत्तर द्याल? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं, कुणालाही त्या हायगाई करायची नाही. जे दोषी असतील, जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची. आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. एक आहे की महिना होऊन गेला, त्यांचं कुटुंब देखील, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा भाऊ असेल, ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होतं आहे का नाही, होतं आहे की नाही, होतं आहे की नाही. वास्तविक यंत्रणा, पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते, CID मार्फत करते, SIT मार्फत करते. अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत. न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेत. आम्ही सगळ्यांनी तिथं अशी भूमिका घेतली, जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही. कारण ही निगृण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही. आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे. हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं. ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलं आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे. खरोखरीच ही घटना अतिशय निगृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे. ह्यामध्ये कुणी सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, कुणी त्रयस्थ असो, ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो, त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परळी बंद वाल्मीकरणासाठी होती. अख्ख्या परळीमध्ये सर्वजण म्हणजे रॉकेल ओतून अंगावर घेण्यापर्यंत प्रकार घडले. पालकमंत्रीपदासंदर्भात तिथं अतिशय चांगले SP पाठवलेले आहेत. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण चौकशी करा की यावेळेसचा पाठवलेला SP कडक आहेत की नाही. त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या आहेत, पूर्ण अधिकार दिलेला आहे. तुम्ही पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार का बीडची? कारण ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदं, मंत्रीपदं, डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो. पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेंच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते. आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेलं आहे, त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी थोडंसं एक गोष्ट खरी आहे, निवडणुका झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं, आता यायला काही वेळ लागला, त्याच्यानंतर खातेवाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या ह्याचा पालकमंत्रीपदाचा. परंतु आज काहीतरी पानिपतला गेलेले आहेत मुख्यमंत्री, उद्या आपल्याकडं प्राईम मिनिस्टर येत आहेत. दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत. उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत, त्यांनी वेळ पण दिलेला आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर. पण आणि दाओसला पण मला वाटतं 19 तारखेला त्यांना जायचं आहे. 19 तारखेला ते दाओसला जाणार आहेत. त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं
मुख्यमंत्र्यांना सांगितलेले आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतायत. तुम्हाला शेतकरी भेटलेले होते. हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराडांनी पैसे घेतलेत शेतकऱ्यांकडून. त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू. मी आत्ता म्हणलं की तू माझ्याकडनं ₹1,00,000 घेतले. पण शेतकऱ्यांनी तसे मग मी तेच म्हणतो ना, मी पण शेतकरी आहे बाबा. मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं ₹1,00,000 घेतले. मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो. मी काय करतो, तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता. मी इतकं स्पष्ट सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत. मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाही आहे. महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे, कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे, प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहेत, कसे वागतात, कसे बोलतात, लोकांशी कसे संबंध ठेवतात, त्याचं पण भान आमच्यासहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. या